नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण, रामभूमीतला जल्लोष परशुराम भूमीत आणि पावसाचा धुमशान सुरूच। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। परफेक्ट अकॅडमी जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर परफेक्ट अकॅडमी। 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। संपर्क 93 250 17 458। कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी असं म्हटलं जातं। राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून विहिप व बजरंग दलातर्फे सावंतवाडी शहरात रॅली काढण्यात आली। नगराध्यक्ष संजू परब यांनी नगर परिषदेतर्फे या रॅलीचं स्वागत केलं। सामाजिक अंतराचं पालन करीत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीनं रॅली गांधी चौकात पोहोचली। एकूणच रामभूमीतला जल्लोष परशुराम भूमीतही पाहायला मिळाला। होई है वही जो राम रच राधा, को कर तरक बढ़ावे साथा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। अयोध्या येथे की राम मंदिर शुभारंभ होत आहे आणि त्याचं विधिवत पूजा सन्माननीय भारताचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेब करत आहेत। आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथं सावंतवाडीमध्ये आत्मेश्वर मंदिर येथे घंटानाद केला। शेवश्यवाडीतील भारतीय मंदिर येथे सुद्धा घंटानाद केला आणि या शुभप्रसंगी आरती पण आम्ही केली आणि सर्वांनाच इथं सर्व धर्म इथं आनंद होत आहे की 500 वर्षानंतर श्रीराम प्रभूंचं मंदिर परत या भारत देशात उभारलं जात आहे। तेव्हा आमच्या आनंदाला कोणत्या प्रकारची सीमा नाही आहे आणि सर्वांना या राम मंदिराच्या उभारणीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। नमस्कार। आज अयोध्येमध्ये जो जल्लोष होत आहे तोच जल्लोष म्हणजे रामभूमीचा जल्लोष आज परशुराम भूमी असणाऱ्या सावंतवाडीमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व हिंदूमय प्रेमी आणि श्रीराम जन्मोत्सवाचा किंवा श्रीराम जन्मभूमीचा जो आज निर्माण सोहळा अयोध्येमध्ये माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते रोला जात आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर आज बाईक रॅली आणि कार रॅली या ठिकाणी आयोजित केलेली होती। आणि त्याच अनुषंगाने आज या गांधी चौकामध्ये जो पूर्वीचा बोर्ड होता तो बोर्ड आपण पाहतो आहे तो जीर्ण झालेला होता, त्याचं सुद्धा पुनर्निर्माण या ठिकाणी झालेलं आहे। आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व रामभक्त हनुमान भक्त या ठिकाणी त्यांची एक मांडीयाडी या ठिकाणी गोतावळा या ठिकाणी जमलेला आहे। आपल्या सोबत आहेत 1992चे कार चालक ज्यांनी अथक प्रयत्नांनी आणि कार सेवक ज्यांनी अथक प्रयत्नांनी आपल्या सावंतवाडीचं नाव हे अयोध्येपर्यंत पोहोचवलं ते सुनीलजी सावंत आपल्या सोबत आहेत। काय वाटतंय सुनीलजी? मला तर अत्यंत आनंद होतोय, एकदम ह्याला भावना एवढा आनंद होतोय की आम्ही एवढं 400 वर्षापूर्वीचा श्रम घेऊन अयोध्येमध्ये आता राम मंदिर भव्य मोठं राम मंदिर होतं आहे आणि संपूर्ण हिंदू समाजाला लागलेला 400 वर्षाचा कलंक नष्ट होऊन आता भव्य दिव्य असं मंदिर होतं आहे। त्याच्यामुळे भरपूर म्हणजे एवढा मोठा आनंद होतो आहे की ह्याला गगन मावेना एवढा आनंद होतो आहे मला।
आणि सगळ्यांना संपूर्ण हिंदू बांधवांना मी सांगेन की आज संध्याकाळी दीपोत्सव करून सगळ्यांनी आनंदोत्सव करावा. तसंच बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये सुद्धा सकाळी आरती वगैरे आता चालू आहे. बऱ्याच ठिकाणी वैशेवाडा, सालेवाडा, इकडे विठ्ठल मंदिर, रत्नेश्वर मंदिर या ठिकाणी सगळीकडे आमचे आता आरतीचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याचप्रमाणे आता इकडे संध्याकाळी दीपोत्सव वगैरे सगळीकडे चालू होणार. अत्यंत आनंदोत्सव हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सावंतवाडी शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं अत्यंत काटेकोरपणे पालन करत पोलीस बांधवांचा सहकार्य घेत या सर्व हिंदूप्रेमी बांधवांनी आणि श्रीराम भक्तांनी खरंच कौतुक करावं असा हा देखणा सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे. भर पावसामध्ये अत्यंत श्रम घेऊन ही रॅली संपन्न झाली. आपल्यासोबत आहेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय केशव पाठक. आपण त्यांना सुद्धा विचारूया की आज राम जो मंदिराचा भव्य दिव्य सोहळा होतोय त्या पार्श्वभूमीवर आपण सिंधुदुर्गवासियांना कशा शुभेच्छा देणार आणि काय आवाहन करणार की हा आनंदोत्सव आपण कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून कसा केला जावा. आपल्यासोबत आहेत CA आणि विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष माननीय पाठक सर. काल आपण सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजही सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि ही आपली जी एक परंपरा आहे, उत्सवप्रियता आहे, त्या सगळ्या बंधनात राहूनही कोरोनाच्या आपण हे उत्सव आज या ठिकाणी साजरा करतोय. आणि ही केवळ सुरुवात आहे. या राम मंदिराच्या निमित्ताने सगळ्यांना अतिशय उत्तम असं एक मार्गदर्शन केंद्र, ऊर्जा केंद्र हे अयोध्येमध्ये निर्माण होतं आहे. आणि लवकरात लवकर प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी प्राप्त होण्यासारखी परिस्थिती प्रभू रामचंद्रांनी निर्माण करावी. आणि त्यायोगे समाजातील सर्व त्यायोगे कोरोना जो आहे हा कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो लवकरात लवकर कमी व्हावा आणि सर्व लोकांमध्ये सद्भाव, एकजूट आणि सगळ्यांना आनंद देणारा असा जो कार्यक्रम आहे असा निरंतर सगळ्यांना आनंद मिळो. मनातला द्वेष किंवा जे काही वितुष्ट आहेत ती दूर होत आणि सगळ्यांमध्ये सद्भाव नांदू दे या शुभेच्छा. जय श्रीराम, जय श्रीराम. हा हर्षोल्लोत्सव अत्यंत भावूक असे झालेले पाठक सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा हर्षोल्लोत्सव आपण बघितला. आपल्यासोबत काही भगिनीसुद्धा आहेत. आपण त्यांनाही विचारूया त्यांच्या भावना काय आहेत. नमस्कार ताई, काय वाटतं आज अयोध्येमध्ये राम पुन्हा एकदा स्थापन होतो आहे आणि आपलं दैवत आहेत राम, एक न्यायप्रिय राजा, एक न्यायप्रिय पुत्र आणि एक पत्नीव्रत असलेला एक महान राजा म्हणजे प्रभू रामचंद्र. आपल्या भावना. राम मंदिर उभारलं जातं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि आज आम्ही सकाळपासून आपलेश्वर मंदिरात रांगोळी वगैरे काढून आनंदोत्सव साजरा केला. संध्याकाळी दीपोत्सव पण साजरा करू अशा प्रकारे. म्हणजे खूप आनंदाची ही गोष्ट आहे आमच्यासाठी. त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं. या भगिनींचा उत्साह आणि त्यांचा जो आनंद आहे याला खरंच तोड नाही. अशा पद्धतीने हा सर्व राम मंदिराचा निर्माण सोहळा आज परशुराम भूमी असलेल्या सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा हा देखणा सोहळा दिवसभर पार पाडणार आहे. पावसात निघालेली ही रॅली, या रॅलीचं नेतृत्व केशव पाठक यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि नगराध्यक्ष संजू परब यांनी सुद्धा पेढे भरवून, लाडू भरवून या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत. परफेक्ट अकॅडमी जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. परफेक्ट अकॅडमी 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. संपर्क 93 250 17 458. मुसळधार पडणाऱ्या पावसानं निगोडे शहराला परिसराला वेढलंय. गेल्या वर्षी आलेल्या महापुराच्या आठवणी ताज्या असताना आता आलेल्या पाण्यानं येथील नागरिक धास्तावलेत. थेट घटनास्थळावरून जोडले गेलेत आमचे उपसंपादक भगवान शेळटे. भगवानजी, नेमकी काय परिस्थिती आहे तेथे? मी आता निगोडे आणि शेरला गावाच्या मध्यभागी आहे. आपण पाहता संपूर्ण जो परिसर दिसतोय पूर्ण पाण्याने वेढला आहे. काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यावर मुसळधार वारेही वाहत आहे.
गेल्या वर्षी ह्याच वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या परिसराला पाण्याने घेरलं होतं. इथे काही घरं बाधित झाली होती. हे सगळ्या ताज्या आठवणी आहेत. आणि पुन्हा एकदा कारण रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुन्हा एकदा इथल्या निगुडे शिरला परिसरातील लोकांच्या मनात धास्ती आहे की पाऊस जर असाच सुरू राहिला तर रस्ते पाण्याखाली जातील, इथल्या जायच्या सगळ्या वाटा बंद होतील. त्यामुळे परिस्थिती आता जर पाऊस थांबला नाही तर परिस्थिती अशी वाढत जाऊन एक गंभीर परिस्थिती होण्याचा इथे संभव आहे. त्यामुळे लोकांच्या मनात इथे धास्ती आहे. रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खरोखर रात्री लोक झोपली नव्हती की घरांना पुन्हा पाण्याने वेढलं होतं. आणि थोडा आता पाण्याने विसरा घेतल्यामुळे थोडं पाणी ओसरतं आहे. पण पुन्हा जर पाऊस वाढला तर परिस्थिती पुन्हा गंभीर बनण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचा आहे तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता मोक्टे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99.
3821. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, एसीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत. परफेक्ट अकॅडमी जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. परफेक्ट अकॅडमी. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. संपर्क 93 250 17 458. भाजी मंडईला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेला हा निर्णय चांगला असून या धाडसी निर्णयाबाबत त्यांचं कौतुक केलं. तर विरोधकांनी केलेले राजकारण निषेधार्ह असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. मी सुरुवातीलाच संजू परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि पालिका प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने सावंतवाडी नागरिकांचे जे हाल होत होते ते 22 वर्षानंतर पहिल्यांदाच संजू परबच्या नेतृत्वाखाली आणि ते सगळे जे सहकारी आहेत त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला. मी त्यांचं जाहीर अभिनंदन पण करतो, त्यांना धन्यवाद पण देतो. आता प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष बसायची सवय लागलेली होती, थोडं लोकांना पद आत येण्याची सवय. आता ह्याच्यातून जे काय लोकांनी राजकारण चालू केलं आहे ते खूपच चुकीचा निषेधार्थ आहे. खरं म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागातले लोक असतील किंवा शहरातले लोक असतील, हे आत्तापर्यंत गुण्यागोविंदाने इकडे भाजी घेऊन यायचे, लोकांमध्ये विक्री करायचे. आज ह्या सगळ्या गोष्टीतून जे राजकारण करतात त्यांनी येऊन बघायला पाहिजे की इथं श्वास घ्यायला पण जागा नव्हती. आज बेकायदेशीररित्या 1-1, 4-4, 5-5 दुकानं करत होता. दुकानं लावण्याबद्दल पण प्रश्न नाही, शेवटी लोकांचा पण विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज नगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आता काही लोकांची गैरसोय होईल, काही लोकांना स्वाभाविक आहे की रस्त्यावर बसल्यानंतर गिरायकं तिथल्या तिथं यायची, परंतु शेवटी लोकांना हळूहळू आत येण्याची पण सवय होईल. ह्या का रोजचा मार्ग नव्हता की एका कधी त्यावेळची परिस्थितीनुसार. आता चतुर्थी समोर आहे, काही ठिकाणी अपवादात्मक शेवटी नगरपालिका निर्णय घेईल. जे ग्रामीण भागातून 2 तासासाठी इथं येतात, फक्त 2 तास बसतात, कधी असतं ते सकाळी 6:30-7 वाजता येतात आणि 9 वाजेपर्यंत त्यांचा विषय संपतो. फार मोठा विषय नाही, त्याच्यात सुद्धा नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी, पालिका प्रशासनाचे अधिकारी एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय. शेवटी लोकांसाठी निर्णय. हा निर्णय काय वैयक्तिकरित्या संजू परब की आणि कोणासाठी घेतला असं नाही आहे. शेवटी स्थायी समितीने पण ह्याला पाठिंबा दिला आहे. स्थायी समितीत एक बोलायचं आणि बाहेर जाऊन नंतर विरोधी नगरसेवक दुसरं बोलायचं. खरं म्हणजे संजू परब यांचं त्यांनी कौतुक केलं पाहिजे. 22 वर्षानंतर पहिल्यांदाच मंडई आज श्वास घेते, श्वास घेताना आपल्याला दिसतं आणि म्हणून चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे. आता शेवटी काही त्याच्यात पळवाटा चुकीचं काहीतरी एखादी गोष्ट असेल, चुकीचं म्हणण्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या भाजीवाल्यावर जर अन्याय होत असेल तर शेवटी सगळे बसून त्याच्यातनं योग्य तो तोडगा पुढच्या काळात काढला जाईल. आता फक्त एकच म्हणजे सगळेच जण चांगलं म्हणतायत, एकच फक्त काही लोकांना वाटतं की ग्रामीण भागातल्या 2 तासासाठी ज्या महिला भगिनी या ठिकाणी येत आहेत त्यांच्या बाबतीत विचार वेगळा करावा. तर तो नगराध्यक्ष आणि पूर्ण टीम या ठिकाणी बसून तशा संदर्भातला निर्णय पुढच्या काळात ते निश्चितपणे या ठिकाणी ज्यावेळी योग्य वाटेल सगळ्यांना बरोबर घेऊन करतील. पण आज तरी काय मला चुकीचं या ठिकाणी काय वाटत नाही. खूप चांगल्या पद्धतीचा हा निर्णय आहे आणि 22 वर्ष नंतर हा निर्णय घेतल्यामुळे ह्या निर्णयाला खूप मोठं महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे आणि सावंतवाडी शहराच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निश्चितपणे योग्य आहे. याचे चुकीचे अर्थ विरोधकांनी काढू नये असं त्यांना माझा सल्ला या ठिकाणी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत. परफेक्ट अकॅडमी जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. परफेक्ट अकॅडमी 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. संपर्क 93 250 17 458. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मानाचा संतांचा गणपती यंदा 11 ऐवजी 7 दिवसांचा असणार आहे. कणकवली शहरातील गणेशोत्सव पूर्व नियोजन झालं असून व्यापारी, जनता आणि वाहन चालकांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचं नियोजन मी माझे नगरसेवकांनी केलं आहे. त्या संदर्भात आज मी पत्रकार परिषद घेतली. सर्वात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या म्हणजे कणकवली शहराचा राजा संतांचा गणपती हा दरवर्षी 11 दिवस असतो. यावर्षी त्यांच्या मित्रमंडळाने जे त्या गणपतीची सेवा करतात ते सगळं मंडळ आहे संतांचं टेंबवाडी मित्रमंडळ, त्या लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे की 11 दिवसाऐवजी 7 दिवसाचा गणपती ते आपला ठेवत आहेत. तर त्याच पद्धतीने माझं घर असलेलं माझं लालबाग मित्रमंडळाच्या एरियामध्ये 11 गणपती येतात आणि त्या 11 गणपतीचं विसर्जन 11 दिवसाचं असतं. ते सुद्धा आम्ही यंदा 5 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आम्ही आमच्यापासून सुरुवात केलेली आहे की विसर्जन हे 5 दिवसाचं आम्ही आमच्या एरियात ठेवलं आहे. मी कणकवली शहरातील जनतेला आव्हान करेन की जबरदस्ती नाही, स्वइच्छेने आपला यंदाचा गणेशोत्सव जर ज्याला प्रत्येकाला कोण 5 दिवस ठेवेल, कोण 7 दिवस ठेवेल, कोण 11 दिवस ठेवेल, आमचं नगरपालिकेचं बंधन नाही, पण आम्ही एक तुम्हाला आव्हान करतो. आम्ही आमच्यापासून सुरुवात केलेली आहे, आमचा 11 दिवसाचा 5 दिवस ठेवतोय. तर कणकवली शहरातील जनतेला आव्हान आहे की कोरोनाची महामारी आलेली आहे, त्या महामारीत जर आपण थोडं हे पाळलं तर शासनाचे आदेश पाळले तर बऱ्यापैकी कंट्रोल आपला होऊ शकतो. गणेशोत्सव पुढच्या वर्षी आपण त्याच्यापेक्षा जोरात साजरा करू शकतो. त्यानिमित्तानं आपण कणकवली शहरामध्ये काही नियोजन आणि उपाययोजना केलेल्या आहेत. तर कणकवली शहरात नाका चौकात भाजीवाले जे बसणार आहेत, भाजी व्यापार जो होणार आहे गणपती उत्सवच्या आधी 5 दिवस, तर 17 तारीखपासून भाजी विक्रेत्यांना आम्ही काही नियम अटी आणि एक नायलॉनची लाईन दोरी आखून देणार आहोत आणि त्याच्या आतमध्येच बसायचं, त्याच्या बाहेर कुठच्याही भाजीवाल्याने बसायचं नाही. तर पटवर्धन चौक ते पेट्रोल पंपपर्यंत भाजी विक्रेते बसतील, जे रोजचे कोल्हापूर बेळगाववरून भाजी येते ते बसतील. गावठी बाजार आहेत, गावठी भाजीवाले आहेत जे आपल्या खेडेगावातून भाजी घेऊन येतात, त्यांना आपासाहेब पटवर्धन चौक ते अभ्युदय बँक ह्या साईडला म्हणजे उजव्या साईडला आपण व्यवस्था केलेली आहे. त्यांना सुद्धा लाईन दोरी आखून दिलेली आहे, त्याच्या आतमध्येच त्यांनी बसायचं आहे. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. 4 व्हीलर म्हणजे मोठ्या ज्या व्हेकल आहेत, म्हणजे लक्झरी येईल, मोठे ट्रक येतील, जे पार्किंग राहणार ते नरडवे रोडला पार्किंग होतील. त्याच्यानंतर मराठा मंडळच्या रोडला हे लक्झरी वगैरे सर्व लक्झरी आणि मोठे ट्रकचं पार्किंग होईल. कणकवली शहरामध्ये 1 वे केलेलं आहे. शहरामध्ये गाडी जाऊ शकते, पण उलटी गाडी म्हणजे धडामांच्या दुकानापासून उलटी गाडी येऊ शकत नाही, ते आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर DP रोडला एका साईडला 4 व्हीलर पार्किंग दिलेलं आहे DP रोडला आणि त्याच्यानंतर आपली जी हॉर्नबिल हॉटेल आहे त्याच्या समोर जी आपण जागा केली आणि आता उद्या करणार आहोत तिथे 4 व्हीलरला पार्किंग दिलेलं आहे. हॉकर्स आहेत, जे फळ विक्रेते आहेत, जे भाजी विक्रेते हॉकर्स म्हणजे हातगाडीवरून घेऊन जातात, त्यांना बाजारपेठेमध्ये एंट्री नाही आहे. ते तेलियाळी, हायवे रोड इतर ठिकाणी फिरून भाजी विकू शकतात. बाजारपेठेत एंट्री नाही आहे. बाजारपेठेमध्ये भाजी विक्रेत्याला पण एंट्री नाही आहे. आठवडा बाजार जो आपला भरतो तो बाजारपेठेमध्ये भरणार नाही आहे, तो इतर ठिकाणी नाक्यावर वगैरे भरेल. त्याच्यामुळे ही दक्षता घ्यायची आहे. बाजारपेठेमध्ये भाजी विक्रेता हॉकर झोन हे आपण याला बंदी केलेली आहे. त्याच्यानंतर आचऱ्या साईडने येणाऱ्या ज्या मोठ्या व्हेकल आहेत ते किनई रोड मार्गे गांगो मंदिरकडून बाहेर पडतील, त्याने नाका चौकात यायचं नाही. 17 तारीखपासून हे नियोजन केलं आहे, कारण गेल्या वर्षी ते नियोजन केल्यामुळे बऱ्यापैकी कंट्रोल झाला होता ट्रॅफिकवर. अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मगाशी हरणे साहेब आपले म्हणाले होते की अशी काही ओरड केलेली आहे काही जणांनी की कणकवली शहर 7 तारीखपासून बंद राहणार आहे. तर ही ओरड म्हणजे ही अफवा आहे. कणकवली शहर बंद राहणार नाही आहे, ही मी तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून सांगतो. कणकवली शहरातलं सगळं बाजारपेठ चालू राहील.
कंटेनमेंट झोन वगळता सगळी बाजारपेठ चालू आहे. कंटेनमेंट झोन ह्या 4-5 दिवसात काही आहेत ते, त्याच्यामुळे कणकवली शहर, कणकवलीचा व्यापार हा चालू राहील असं मी तुम्हाला सांगतो. विसर्जनाच्या वेळी जी दरवर्षी आपली पुष्पवृष्टी असते ती यंदा आम्ही कॅन्सल केलेली आहे, कारण शासनाचे नियम अटी शर्तीला बांधील राहून. कारण पुष्पवृष्टीच्या वेळी स्टेजवर जवळजवळ 25-30 माणसं असतात आपली, तर ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. कोरोनाची महामारीमुळे आपण जी उपाययोजना केली पाहिजे, कलेक्टर मॅडमांचं पत्र सुद्धा आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण यंदाची पुष्पवृष्टी कॅन्सल करतोय. पण गणपती साण्यावर यंदा लाईटची व्यवस्था केली जाईल. तराफा जो गणपती विसर्जनासाठी तराफा आपण करतो त्याची व्यवस्था केली जाईल. आपली टीम एक असेल, तिथे गणपती आले तर त्याचं विसर्जन पाण्यामध्ये नेऊन सोडतील. लाईटची व्यवस्था 1.5 दिवसापासून 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस सर्व ठिकाणी ही लाईटची व्यवस्था केली जाईल. पण जो पुष्पवृष्टीचा जो कार्यक्रम होता तो यंदाच्या वर्षी आपण कॅन्सल करतोय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सतत 2 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीचा खारेपाटण बाजारपेठेला फटका बसला असून 5 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे सुक नदीचं पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसलं. खारेपाटण बंदरगाव व खारेपाटण चिंचवली हे दोन्ही रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली. गेले 2 दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीनं धोक्याची पातळी गाठली असून यामुळे खारेपाटण शुक नदीला पूर आला असून पुराचं पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसण्याची दाट शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह संततधार मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खारेपाटण शुक नदीनं उग्र रूप धारण केलं असून नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण चिंचवली हा रस्ता पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर खारेपाटण बाजारपेठेतून बंदरगावकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला असून येथील नागरिकांची वाहतूक व ये-जा थांबली आहे. खारेपाटण पुराच्या पाण्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला असून पुराचं संपूर्ण पाणी भात शेतात घुसून भात पिकाची नासाडी होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजीराव राणे संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती 9422 43 58 33. श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22.
श्री पाटील PM 7038 1440 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब 9325 01 74 58, श्री शुभम पारसेकर 84 12 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब 86 68 11 08 82. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र पावसाचा वेग कायम राहिल्यास आणखीन गंभीर संकट उभं राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पावशी पूर्णतः पुरानं जलमय झाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावशी ग्रामस्थ सर्वतोपरी सहकार्य करतात, तर ग्रामीण भागातील वाहतूक रस्त्यावर पाणी आल्यानं बंद झाली आहे। जिल्ह्यात असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील भंगसाळ नदी पात्र परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी भरलं असून काळप नाका या ठिकाणी राहत असलेल्या 2 कुटुंबियांच्या घरामध्ये अचानक पाणी भरलं। ही माहिती कुडाळ पोलीस ठाणे इथं समजताच तात्काळ पोलीस स्टाफ रबरी बोट व लाईफ जॅकेट घेऊन घरातील 10 माणसं व 4 पाळीव कुत्रे यांचे जीव वाचवले। यावेळी नगरसेवक सचिन काळप, कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सुरेश राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक रुपेश सारंग आदी घटनास्थळी उपस्थित होते। एकंदरीत मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मुंबई गोवा महामार्ग अगदी कुडाळला काळप नाक्याच्या इथं मी उभा आहे। गेले 3 दिवस सतत पावसाने मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात धोधो कहर सुरुवात केला आहे। मात्र त्याचा परिणाम अगदी सगळीकडे पूर्णपणे होते। अगदी मुंबई गोवा महामार्गाच्या लगत ज्या काही ठिकाणी पावशी असेल, भंगसाळ नदी असेल, या ठिकाणी पुराचं मात्र थैमान झालेलं आहे। एकंदरीत जर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी अगदी पावशीपासून हा जो परिसर आहे तो पूर्णपणे जलमय झालेला आहे। इथे मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे समोर अगदी सत्यवान कांबळी यांचं घर आहे। मग कांबळींच्या घराकडे आपण पाहतोय, त्यांच्या घरात काही माणसं अडकलेली आहेत। पोलिसांची रेस्क्यू टीम इथे दाखल होऊन त्यांनी मात्र काही लोकांना काढलेलं आहे त्याच्यामधून। आणि आता ज्या ठिकाणी अगदी त्यांना खाण्या जेवणाची व्यवस्था सुद्धा तिथले स्थानिक जे ग्रामस्थ आहेत ते इथे आलेले आहेत। त्यांनी अगदी दोरीच्या सहाय्याने तिकडेपर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। मात्र एकंदरीत जर पावसाने हा जर कहर असाच जर चालू ठेवला असेल तर पूर्णपणे मुंबई गोवा मार्ग ठप्प व्हायला वेळ लागणार नाही। कॅमेरामन साबाजी परबसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट, कुडाळ। जिल्ह्यात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। यामुळे जनतेचं मोठं नुकसान झालंय। गेले 2 दिवस सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस देवगड तालुक्यात पडत आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात वेगानं वारं वाहत आहेत। त्याचबरोबर समुद्र देखील मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे। 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसात येथील मच्छी सुकवण्याचा ओटा वाहून गेला। मंगळवारी झालेल्या पावसात संपूर्ण रस्ताच वाहून गेला। येथील विद्युत वाहिनीचे पोल व सुरूची झाडं समुद्रात वाहून गेली। देवगड सभापती सुनील पारकर यांनी या भागाची पुन्हा पाहणी केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, आमदार, खासदार यांनी या भागाची पाहणी करावी अशी येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे। करूळ नदीवरील फौजदारवाडी येथील पूल पाण्याखाली गेला होता। वैभववाडी उंबर्डे वाहतूक तासभर ठप्प होती। यासह सोनाळी, कुसूर, उंबर्डे इथं रस्त्यावर पाणी आल्यानं मार्ग ठप्प झाला होता। तसेच कुसूर, मळेवाडी इथं रस्त्यावर झाडं पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। कळे, साळवण इथं रस्त्यावर पाणी आल्यामुळे वैभववाडी कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी अडचण झाली। मुसळधार पावसामुळे करूळ घाटात सकाळी दरडी कोसळल्या होत्या। सार्वजनिक बांधकाम विभागानं दरडी हटवून मार्ग सुरळीत केला। 3 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला होता। सुक नदीचं पाणी नापणे येथील विष्णू जैतापकर यांच्या घरात घुसलं होतं। जीवनावश्यक साहित्य भिजून गेलं। त्यांच्या अंगणात 4 फूट पुराचं पाणी होतं। या पावसामुळे ग्रामीण भागातील कॉजवे, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला। मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील वीज सेवा दुपारपर्यंत ठप्प होती। मुख्य रस्त्यावर होडावडा व तळवडेला जोडणाऱ्या नदीच्या पुलावर मंगळवारी रात्रीपासून पाणी आल्यानं वाहतूक ठप्प होती। वेंगुर्ला शहरात 3 पिंपळ इथं पिंपळ पडून नुकसान झालं, तर कुडाळ वेंगुर्ला रस्त्यावर पहाटे झाड पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प होती। दरम्यान वेंगुर्ला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेंडूर, नेमणवाडी येथील 14 घरांना फटका बसून सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय, तर घरांवर आंब्याचे, फणसाचे झाड पडून नुकसान झालं। काहींच्या घरात पाणी भरून अन्नधान्य याचंही
मोठंही नुकसान झालं। दरम्यान सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावेळी तात्काळ घटनास्थळी सरपंच गीतांजली कांबळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, निलेश वैद्य, सार्वजनिक कार्यकर्ते देवा कांबळी, नाना गावडे आदींनी घटनास्थळी पाहणी केली। तर तहसीलदार प्रवीण लोकरे, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, विभाग प्रमुख संजय परब यांनी घटनास्थळी पाहणी केली। या भागातील झाडांच्या झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात येणार आहे। तसेच शिरोडा बाजारपेठेत पावसानं पाणी वाढल्यानं काही दुकानांमध्ये हे पाणी घुसून नुकसान झालंय। दोडामार्ग विसघर मार्गावर तिलारी मुळस ते विसघर मार्गावर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून व रस्ते वाहून जाऊन तसेच हत्तीचरातील माती रस्त्यावर येऊन रस्ता वाहतुकीस बंद झालाय। दोडामार्ग तालुक्यात गेले 2 दिवस धो कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। धरणाच्या पाणी पातळीतही वेगानं वाढ होत असली तरी धरणाच्या पाण्याची पातळी स्थिर असून अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले नसल्याची माहिती तिलारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अधिकारी श्री आजगेकर यांनी दिली आहे। पण आता तिलारी धरणाच्या धरणस्थळावर उभे आहोत। एकूण तिलारी धरणाचं कॅचमेंट एरिया जवळजवळ 113 स्क्वेअर किलोमीटरचा आहे। आणखी कालच्या दिवसात जो पाऊस पडला तो 179 मिलीमीटर हे 24 तासामध्ये पाऊस पडला। आणखी जो सकाळी जो पाऊस झाला तो 1 तासामध्ये जवळजवळ 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्याच्यामुळे धरणाची पाण्याची पातळी 1 मीटरनं वाढली, पण अजून धरणामध्ये भरपूर पाणी साठा होऊ शकतो आणि धरणातलं जे पाणी वाहतंय त्याच्यामुळं खालच्या डाऊनस्ट्रीम साईडला इतका धोका नाहीये। पण खाली नदीपात्राच्या बाजूने जो काय पाऊस पडायला लागलाय त्याच्यामुळे नदीपात्राची लेवल वाढतीये आणि इशारा पातळीच्या वर थोडी लेवल गेलेली आहे। त्याच्यामुळे तिथलं धरण नदीकाठची जी लोक आहेत त्यांना थोडा सतर्कतेचा इशारा आम्ही पण दिलेला आहे की जिल्हा प्रशासनाकडनं पण त्या लोकांना आवाहन केलेलं आहे की अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये किंवा सुरक्षित स्थळी जाऊन राहावं, अशा पद्धतीचं आवाहन पण लोकांनी केलं आणि त्याचं पालन व्हावं असं आमची पण इच्छा आहे। आम्ही धरणाच्या ठिकाणी पूर्ण सतर्क आहे। म्हणजे जर पाण्याची पातळी वाढायला लागली तर जिल्हा प्रशासनाला आम्ही इथून कॉन्टॅक्टमध्ये आहोतच, आणखी पूर्ण दक्षता आम्ही घेतोयच। आता अशा पद्धतीनं धरणाचा आहे मेंटेनन्स चालू आहे बघणं। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त कोकण भूमी जल्लोष पाहायला मिळाला। सर्वत्र रामनामाचा गजर झाला। वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषद यांच्या मार्फत जिल्हाध्यक्ष राजन तेल यांच्या उपस्थितीत महाआरती व घंटानाद करण्यात आला। तर यानंतर श्रीराम गणपती यांच्या आरत्या भजन सहित महाआरती व घंटानाद करण्यात आला। ज्यावेळी मी अयोध्येला गेलो होतो त्यावेळी काशी, मथुरा आणि अयोध्या ही 3 टार्गेटर होते विश्व हिंदू परिषद संघाच्या की ती मुक्त करायची ना, आपण सगळी मंदिरे मागत नाही आहोत। आणि ज्यावेळी ढाचा पडताना वाटलं वा आता तर मंदिर होणार, आता तो 2च मंदिरं बाकी राहिली। माझ्या आयुष्यात बघता येईल की नाही माहीत नाही मला, पण आज ज्यावेळी मी तो अनुभव मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं वा छान झालं, आता हिंदू जागृत होतोय। त्यावेळी ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी पण अनेक जगातील वृत्तपत्रांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की झोपलेल्या सिंहाला राजकीय पक्षाने उठवलंय। म्हणजे किती मोठं आणि मार्मिक त्याचं वर्णन केलं तर पहा। आज तुम्ही ते त्यानंतर झालेली जी अनेक स्थित्यंतर आहेत, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांची काय स्थिती आहे राजकीय पक्षांची किंवा इतर लोकांची सुद्धा तुम्ही पाहताय। म्हणजे राम मंदिरावर राहिले त्यांचंही तुम्ही पाहताय। राम मंदिर होतंय एक समस्येचं ज्वलंत उदाहरण आहे। आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव जे महू आहे, जन्मगाव, तिकडून माती गेली आहे, पाणी गेलंय। वाल्मिकी मंदिर आहे दिल्लीला, तिकडून माती आणि पाणी गेलंय।
संत रविदास आहे त्यांच्या गावातून पण मातेने पाणी केलंय. असं सगळं समर्थेचं एक ज्वलंत उदाहरण आहे. श्रीरामचंद्र प्रभूंनी सुद्धा शबरीची गोष्टी बोरं खाल्ली, निषादाच्या घरी राहिले, असं एक चांगलं वातावरण त्यांनी सुरुवात करून दिली. संघाने विश्वहिंदू पुढे घेऊन गेले. मला वाटतं ह्याच्यात भारत जगद्गुरू होण्याची एक सुरुवात आहे ती दिसते मला. सुवर्ण क्षणासाठी तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या ज्या कार चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यांचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विश्व ज्या क्षणाची वाट बघत तो ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आलाय आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय सुप्रीम कोर्ट या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांचे आभार पण या ठिकाणी मानतो की शेकडो वर्षापूर्वी तिकडे राम जन्मभूमीचं जे स्थान होतं तिकडे काय परिस्थिती होती या संपूर्ण विश्वाला माहिती होती. परंतु मधल्या राजकारणामध्ये या सगळ्या आपली असलेली अयोध्येची भूमी त्या ठिकाणी स्वतंत्र होत नव्हती. पण खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जी काही मेहनत घेऊन आज जो भूमिपूजन त्या ठिकाणी होतंय त्याबद्दल संपूर्ण देशभरात आनंदाचं, उत्सवाचं, दिवाळीचं वातावरण आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी वेंगुर्ला असताना इथल्या परिवारातल्या सगळ्या मंडळींना, विश्व हिंदू परिषदेची सगळी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की तशाच प्रकारचा कार्यक्रम जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी होत असताना आज या रामाच्या मंदिरामध्ये या असा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी इथल्या मंडळींनी केला. खरोखरच संपूर्ण देश एक वेगळ्या आनंदात या ठिकाणी आहे की त्यांची इच्छा होती, त्या प्रत्येकाला वाटत होतं की राम जन्मभूमी हे लवकर रामाचं मंदिर त्या ठिकाणी व्हावं. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणारे सगळे हिंदू आज एकत्रपणे हा उत्सव, हा दिवाळी या ठिकाणी साजरा करतायत. त्याचप्रमाणे आजची दिवाळी वेंगुर्ल्यात पण या ठिकाणी साजरी केली गेली. इथले नगराध्यक्ष, इथली सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन आज हा उपक्रम केला. मी मनापासून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जिल्हावासियांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद अशाच प्रकारचा घ्यावा ही सुद्धा इच्छा या ठिकाणी प्रकट केली. देवगड तालुक्यातही श्रीराम मंदिरात रामरक्षा स्तोत्राचं पठण, महाआरती व घरोघरी प्रभू श्रीरामचंद्राचं पूजन करण्यात आलं. तसेच या निमित्ताने कारसेवक यांचे सत्कार देखील देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आले. रामनामाचा जयघोष देखील करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अध्यक्ष संतोष किंजवडेकर व सभापती सुनील पारकर, जिल्हा चिटणीस बाळा खडपे यांच्या वतीनं कारसेवक दामोदर अभ्यंकर, जयेश खाडेलकर, कृष्णा उर्फ दादा जुवाटकर, दत्तात्रय घाडी, प्रकाश गोपटे, ॲडव्होकेट अजित गोपटे यांचे सत्कार करण्यात आले. माजी आमदार प्रमोद जठार यांनीही घंटानाद करत जल्लोष केला. तर अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यावरच पायात चप्पल घालेन आणि 30 वर्षापूर्वी घेतलेली मी प्रतिज्ञा पूर्ण करेन, असं प्रतिपादन कारसेवक दामोदर अभ्यंकर यांनी केलं. राम जन्मभूमीचं आंदोलन हे बाबराच्या सेनापतीनं जेव्हा ती मशीद ते मंदिर उद्ध्वस्त करून मशीद बांधली तेव्हापासून गेली जवळजवळ 500 वर्ष सुरू आहे. पण विशेष करून या 1984 सालानंतर त्या आंदोलनाला खरी दिशा प्राप्त झाली आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन जोर पकडू लागलं. आणि 1990 साली पहिल्यांदा कार सेवेसाठी आम्ही देवगड तालुक्यातून जवळजवळ 25 लोक गेलो होतो आणि आम्हाला अर्ध्यातच थांबवलं गेलं. त्यानंतर तिथून 2-3 दिवस राहून आम्ही परत आलो. अयोध्येला काही पोचू शकलो नाही. म्हणून दुसऱ्या वेळी जेव्हा 6 डिसेंबरचं कारसेवा होती त्यावेळी आम्ही जास्त दिवस अगोदर इथून निघालो. त्यामुळे अयोध्येत पोचलो आणि त्या ठिकाणी 4 दिवस विविध नेत्यांची भाषणं ऐकली आणि जवळजवळ 4-5 लाख लोक हे अयोध्येत उपस्थित होते. आणि त्या सर्वांनी असं ठरवलं होतं की हा कलंक धुवूनच घरी यायचं आणि त्याप्रमाणे हा कलंक धुवूनच सगळे कारसेवक घरी आले. आज आम्हाला अतिशय आनंद होतो
की जी आमची इच्छा होती प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येत व्हावं, त्याप्रमाणे आता ते होत आहे. त्याची आजपासून सुरुवात झाली. 1-2-2.5 वर्षात हे मंदिर पूर्ण होईल. तेव्हा आम्ही पुन्हा सगळेजण जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत. 1990 सालीच मी खरं मनापासून ठरवलं होतं की जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत आपण चप्पल वापरायची नाही अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे गेली 30 वर्ष मी कुठेही जरी गेलो, विमान प्रवाससुद्धा मी केला, पण तो अनवाणीच केला. आणि ह्या माझ्या निष्ठेला आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेला आता फळ येत आहे. अत्यंत आनंद होतो आहे आणि लवकरच ते मंदिर पूर्ण होईल. मग दर्शन घेऊनच मी चप्पल घालायला पुन्हा सुरुवात करणार. सदाशिव ओगले जे या सगळ्या घटनेत जे त्यांनी तुरुंगवासही देखील भोगला होता आणि आज त्यांची स्वप्नपूर्ती होते राम मंदिराची, काय सांगाल? तुमची नेमकी आजची प्रतिक्रिया काय? माझ्या आयुष्यातलं म्हणावं किंवा संपूर्ण जगामधल्या समस्त हिंदू बांधवांच्या आयुष्यामधला एक स्वर्ण दिन असा उल्लेख करायला लागेल. तो आजचा 5 ऑगस्ट असा म्हणावा लागेल. माझ्या माहितीप्रमाणे आज वयवर्ष 56 आहे. 1990 साली ज्यावेळी पहिली कारसेवा झाली त्यावेळेला देवगड तालुक्यातनं आम्ही अनेक जण त्या कारसेवेला गेलो होतो. आम्हाला अयोध्येच्या पूर्वी काही मैल अगोदर अडवलं आणि जवळजवळ 7 ते 8 दिवस तुरुंगात टाकलं होतं. त्यानंतर काही भाग त्यावेळी पडला होता, पण त्याच्यानंतर 92 साली परत जी कारसेवा झाली त्याच्यामध्ये मला वाटतं लोकांची समस्त हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय असते ह्याचं उदाहरण की ज्या बाबरान अतिशय क्रूर पद्धतीने मंदिर नष्ट करून त्या ठिकाणी आपला ढाचा बांधला होता, त्याला मशीद म्हणताच येणार नाही, बाबरी ढाचा. तो ढाचा समस्त हिंदू कारसेवकांनी काही काळाच्या आत भुईसपाट केला होता आणि जो कलंक लागला होता तो निश्चितपणे काही पुसला गेला. मला वाटतं त्यावेळी अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, उमा भारती असतील, स्वाती ऋतंबरा असतील आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी की ज्यांनी अडवाणींच्या रथयात्रेचं नेतृत्व केलं, समस्तीपूरमध्ये अटक केली, त्याच नरेंद्र मोदींच्या हस्ते आज प्रभू रामांच्या मंदिराचा शिलान्यास समारंभ होतोय. ह्यासारखी दुसरी अत्यंत आनंदाची आणखीन मन हेलावून टाकणारी गोष्ट किंवा मन प्रसन्न करणारी गोष्ट दुसरी असू शकत नाही. मला वाटतं नरेंद्र मोदीसुद्धा जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत अयोध्येत जाणार नाही हे वचन त्यांनी पाळलं. अयोध्येच्या जवळपास अनेक वेळा नरेंद्र मोदी गेले, पण आज मात्र अत्यंत गर्वान की सुप्रीम कोर्टात निकाल दिला. ही हिंदूंची रामाची जन्मभूमी आहे आणि ते हिंदूंचं मंदिर होतं, राम मंदिर होतं. त्याचा शिलान्यास आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होतोय. मला वाटतं 90च्या कारसेवेतले अनेक कारसेवक माझ्याबरोबरचे डॉक्टर गोळेकर असतील, मुकुंद कामतेकर असतील, या तालुक्यातले अन्य काय असतील, बरेच काळाच्या पडद्याकडे गेले, पण माझ्याबरोबर अनेक लोक त्यावेळी कारसेवा केली होती. त्यानंतर 92 साली सुद्धा सुमारे 14 ते 15 दिवस सावंतवाडीच्या जिल्हा कारागृहात बंदी म्हणून आम्हाला अटक करून नेलेली होती. तो एक कारसेवेचा भाग होता. श्रीराम मंदिर भूमिपूजनानिमित्त कुडा हिंदू कॉलनी श्री साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना करून आरती करण्यात आली. सिद्धिविनायक ग्रुप कुडाळ यांनी श्रीराम मूर्ती पूजन कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार विनायक राऊत, संजय पडते, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या औचित्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरामध्ये 15 ठिकाणी आम्ही राम प्रतिमेचं पूजन केलंय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये रामरक्षेचं पठण केलेलं आहे. टाळांचा गजर झालेला आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा आनंदोत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातोय. प्रत्येक तालुका मंडळामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातोय. त्याचप्रमाणे व्यक्तिगतदृष्ट्याही सर्वजण आपापल्या घरामध्ये झेंडे उभारून, शुभ अशा रांगोळ्या काढून, दीप प्रज्वलित करून आज या राम मंदिराच्या अनुषंगाने जो आनंद झालेला आहे तो साजरा करतात. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा शुभारंभ कार्यक्रम होतोय. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे आत्तापासून काही मिनिटांमध्ये
हा शुभारंभ करतील. संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव हा या देशाचा आत्मा आहे आणि प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहावं ही समस्त भारतवासियांची इच्छा होती, ती आज पूर्णत्वाकडे जाते. त्यामुळे रत्नागिरीमध्येही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करत, रामरक्षेचं पठण करत आणि श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करत आम्ही हा आनंद उत्सव साजरा करतोय. सर्व भारतवासियांची मनीषा पूर्ण होण्याकडे प्रस्थान करते आणि मला अशी खात्री आहे प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर संपूर्ण भारतवर्षाला पूर्ण सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगतामध्ये प्रस्तुत करेल आणि त्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद हा भारत मातेला आणि भारत मातेतील समस्त नागरिकांना प्राप्त होईल असा विश्वास मला वाटतो. प्रभू रामचंद्र की जय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण. रामभूमीतला जल्लोष परशुराम भूमीत आणि पावसाचं धुमशान सुरूच. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.
पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल। शेती पंप, खरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर पेडणेकर इलेक्ट्रिक, प्रोप्रायटर देविदास पेडणेकर। मोबाईल नंबर 9420 20 90 19, पत्ता आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग।